नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजची ही बातमी देशातील प्रत्येक पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय नेमका काय आहे? पुढील 5 वर्षांसाठी सरकारने कोणता मोठा बदल केला आहे? तसेच या निर्णयाचा तुमच्या खात्यात येणाऱ्या हप्त्यांवर काय परिणाम होणार आहे? ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत 3 समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेमुळे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यास मोठा आधार मिळत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांचे हप्ते बंद झाले आहेत. यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, काहींची लँड सीडिंग प्रक्रिया अपूर्ण आहे, तर काही ठिकाणी आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावामध्ये तफावत असल्यामुळे लाभ थांबला आहे. जर तुमच्याही बाबतीत अशी कोणतीही समस्या असेल तर वेळ न दवडता आपल्या तालुका कृषी कार्यालयात किंवा जवळच्या CSC केंद्रात जाऊन ती दुरुस्त करून घ्या. त्यामुळे भविष्यातील हप्ते कोणत्याही अडचणीशिवाय तुमच्या खात्यात जमा होतील. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गतही पात्र शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते. सध्या या योजनेचे काही हप्ते प्रलंबित आहेत. दरम्यान राज्यात सुरू असलेल्या कर्जमाफी योजनेच्या पार्श्वभूमीवर काही माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे हप्ते काही काळ मिळणार नाहीत. मात्र या संदर्भात राज्य सरकार किंवा कृषी विभागाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आता पाहूया आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणखी 5 वर्षांसाठी म्हणजे आर्थिक वर्ष 2026-27 ते 2030-31 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या कालावधीसाठी तब्बल 3.15 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. हा निर्णय देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला असून शेती क्षेत्राला दीर्घकालीन स्थैर्य मिळण्यास यामुळे मदत होणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती ही देशाच्या विकासाचा मजबूत पाया आहे. त्यामुळे ही योजना भविष्यातही पूर्वीप्रमाणे सुरू राहणार असून पात्र शेतकऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात थेट DBT प्रणालीद्वारे रक्कम जमा केली जाणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय पारदर्शक पद्धतीने आर्थिक मदत मिळत राहील. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 23 हप्त्यांच्या माध्यमातून 4.47 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. नुकत्याच वितरित झालेल्या 23व्या हप्त्यामध्ये 9.49 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यासाठी 18,984 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे. ही आकडेवारी या योजनेचे महत्त्व आणि व्याप्ती स्पष्टपणे दर्शवते. एकंदरीत पाहता केंद्र सरकारचा हा निर्णय देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे. पुढील 5 वर्षांसाठी योजना सुरू राहणार असल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची सातत्याने हमी मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्याप ई-केवायसी किंवा इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर ती तातडीने पूर्ण करा, जेणेकरून भविष्यातील कोणताही हप्ता तुमच्याकडून चुकणार नाही. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा.